आज आपण भरलं वांग कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि भाकरी सोबत हे एकदम भारी लागतं। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबला स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। भरलं वांग ही अतिशय सोपी रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 6 ते 7 वांगी उभी चिरून घेतली आहे आणि आता वाटणाची तयारी होईपर्यंत ही वांगी पाण्यात भिजत घालायची। इथे मी सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर, थोडं पाणी घालून हे मिक्सर मधून फिरवून घेऊ। आता वाटलेलं वाटण एका ताटात काढून घेऊ। यात 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून हे छान असं एकत्र कालवून घेऊ। आता हा मसाला मस्तपैकी वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आणि हा भरताना थोडा दाबूनच भरायचा। आता याच पद्धतीने सगळी वांगी मसाला भरून घ्यायची। आता ही वांगी मस्तपैकी भरून झाली आहेत। आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवू। तेल छान गरम झाले आहे। त्यात 1 चमचा मोहरी घालू, थोडं जिरं घालू, 4-5 कढीपत्त्याची पाने घालू। आता वांगी भरून झाल्यानंतर जो काही मसाला उरला होता तो इथे मी तेलात घातला आहे। आता हा मसाला छान परतल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चिमूटभर हिंग घालून पुन्हा एकदा छान असं परतून घेतला आहे। वा, काय सुवास दरवळतोय। आता मसाला परतून झाल्यानंतर त्यात आपण वांगी घालून घेऊ। आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊ। आता मी मिक्सरच्या भांड्यात 1 ग्लास पाणी घालून ते भांड विसळून घेतलं आहे। तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता। आता इथे छान भाजीला उकळी आली आहे। आता आपण झाकण ठेवू आणि मीडियम गॅसवर 8 ते 10 मिनिटं वांग शिजून घेऊ। आता इथे मी गॅस बंद करते। वा, भरलं वांग बनवून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब करा।